प्रकरण 14 काळाराम मंदिर सत्याग्रह। नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रह करण्याचे आंबेडकरांनी ठरवले। आम्ही या मंदिरात प्रवेश करणार अशी सूचना आंबेडकरांनी काळाराम मंदिराच्या व्यवस्थापकाला दिली। 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे सत्याग्रहाची पहिली परिषद भरली। परिषदेचे अध्यक्ष आंबेडकर होते। सत्याग्रहाला कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक आले होते। आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला जागृत होण्यासाठी भाषण केले। त्यामुळे सत्याग्रहींमध्ये उत्साह आला। सुमारे 20,000 सत्याग्रही मंदिराच्या दिशेने चालत होते। परंतु सत्याग्रही मंदिरापर्यंत जाण्या अगोदरच मंदिराच्या व्यवस्थापकांनीच मंदिराची दारे खिडक्या बंद केली। तेथे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता। हत्यारी पोलिसांनी मंदिराला वेढा दिला होता। शेवटी पोलिसांनी सत्याग्रहींना अडवले। त्यानंतर नदीच्या घाटावर जाहीर सभा झाली। 3 मार्च 1930 रोजी सत्याग्रहींची पहिली तुकडी मंदिराकडे गेली। मंदिराच्या 4ही दरवाजांजवळ सत्याग्रहींनी धरणे धरली। 7 एप्रिल 1930 पर्यंत हा सत्याग्रह चालू होता। रोज एक तुकडी मंदिराच्या दरवाजांजवळ धरणे धरीत होती। अर्थात मंदिराचे दरवाजे या काळात बंदच होते। शेवटी रामनवमीच्या दिवशी रामाचा रथ स्पृश्य आणि अस्पृश्यांनी एकत्र ओढावा असे ठरले। परंतु अस्पृश्य येईपर्यंत सवर्ण हिंदूंनी रथ अगोदरच पळवून नेला होता। ज्यावेळी अस्पृश्य लोक तेथे पोहोचले त्यावेळी त्यांच्यावर तुफान दगडांचा मारा करण्यात आला। या दगडफेकीत आंबेडकर सुद्धा सापडले होते।